लक्षात ठेवा, तिथं वशिला बिशिला काही चालत नाही. गरीब असो, श्रीमंत असो, स्त्री असो, पुरुष असो, महाराज असो, नाही तर महाराजाचं महाराज काय अपील, ग्रामपंचायत सदस्य असू द्या, सरपंच असू द्या, आमदार, खासदार, राष्ट्रपती, पंतप्रधान, लक्षात ठेवा, ज्याचा जन्म झाला त्याला मृत्यू 100%. तिथं अपील कोणी करू शकत नाही. म्हणून असं धन कमवा. आता काय उद्याचं सांगता येत नाही, कमवलं नाही आज कच्चून, पण असं धन तुम्ही कमवा की जेणेकरून ते धन आपल्या सोबत येईल. आज भरपूर कमवलं, सहज बोलता बोलता माणसं बोलून जातात महाराज 2 एकर होते आमच्या बापदादाचे, किती 2, आज 40 एकराचा मालक आहे. कमवलं का नाही कमवलं? आमच्या सपराला वळचण नव्हती. वळचण माहिती का? सपर, आमच्या सपराला वळचण नव्हती. आज मेन चौकात 5 मजली बिल्डिंग आहे. कमवलं का नाही कमवलं? आमच्या अंगणात साधी सायकल पण नव्हती. आज 2 व्हीलर 4 व्हीलर 5-10 गाड्या उभे आहेत. कमवलं का नाही कमवलं? पण मला सांगा, यातलं आपल्यासाठी काय? जब आएगा बुलावा हरी का, छोड़ के सब कुछ जाना पडेगा. आता हा तर समजा व्यावहारिक दृष्टिकोन झाला. अत्यंतिक जवळची गोष्ट तुम्हाला सांगते, यातलं वस्तुरूप आपल्या सोबत काही येत नाही. अंतकाली घर घरात जाग्यावर, गाडी गाडीत जाग्यावर, बॅलन्स बँकेत, दागिने तिजोरीत, इस्टेट जाग्यावर, नातेवाईक फक्त पोच करायला येते कुणी आपल्यासोबत. जवळचं उदाहरण सांगतो, तुमच्या पटकन लक्षात येईल. पुरुष मंडळी, माझा प्रश्न तुमच्यासाठी. हा, मला सांगा, तुमच्या आयुष्यात सगळ्यात जवळचं आणि सगळ्यात प्रेमाचं माणूस कोण आहे? थोडं मोठे टाकायला जाऊन गाड गेलं पुन्हा का? तुमच्या आयुष्यात प्रश्न परत एकदा ऐका, तुमच्या पटकन लक्षात येईल. तुमच्या आयुष्यात सगळ्यात जवळचं आणि सगळ्यात प्रेमाचं माणूस कोण? आई असते, बायकोच. मान्य आहे का ना? इकडे कोणतरी म्हणलं बघा आधी, बाकी त्यांच्या मर्जीबाचा शेंडे, पण म्हणून कसा हे की नाही? पत्नी, तुमची बायको सगळ्यात जवळचे आणि सगळ्यात प्रेमाचं माणूस. का? त्याच्या पाठीमागचं कारण आहे का? जिच्यासाठी तुमच्या बाबांना तुम्ही सोडता, आईला सोडता, भावाला सोडता, बहिणीला सोडता, मित्र सोडले, गाव सोडलं, पाहुणे रावळे सोडले, दुसऱ्या गावात गेले, तिकडं डेव्हलप केलं. कोणासाठी? मला की बायकोसाठी. मग मला सांगा, अशी असणार तुमची बायको, अशी असणार तुमची अर्धांगिनी, तुमची सहचारिणी. कोणाला विश्वास, कोणाला खात्री आहे मी गेल्यास नंतर माझी बायको माझ्या सोबत उडी टाकणार म्हणजे टाकणार? बरोबर एखाद्याने वर बोल सोबदार आपली नाही काय? मुंगळाच्या डीपीला मुंगळा चिपकून बसल्या बसले. घर माझं, बायको माझी, पोरं माझं, संसार माझा, कोण कोणाचं नाही. सुद्धा शास्त्र सांगतं, साधू संत सांगतात, नाही कोणाचे कोणी तुझे नव्हे रे कोणी, अंती एकला जाशील प्राण्या माझे माझे मन.
बहीण कोणाची बाहू कोणाचे कोण कोणाचे सगळे सोयरे मेल्यावरती राहतील सारे दुखतील धाके डोळे. आजही आपल्याला माहिती का नाही आपल्यासोबत कुणी येणार नाही, कुणी काय देत नाही, दिलं तरी सुद्धा नेता येत नाही. 4-2 मणी मुखात घातले तर दुसऱ्या दिवशी लोक राग चालून निवडून काय देतं कोणी, कोणी काय सोबत देतही नाही, दिलं तरी नेता बी येत नाही. पण तरी सुद्धा या देहाची काही कर्तव्य. आता तुम्ही म्हणता नाही कोणी कोणाचे नाही कोणी कोणाचे महाराज, मग आम्ही घरदार बायका पोरं सोडून देतो आणि हिंडतो टाळकुटी तुमच्या सोबत. लक्षात ठेवा, परमार्थ करण्यासाठी बायको सोडावी लागत नाही, नवरा सोडावं लागत नाही, घर सोडावं लागत नाही, संसार सोडू नका. ते बोलतात संसारी असावे असोनी नसावे भजन करावे वेळोवेळा.